नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 19 मार्च बुधवार. तर आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हा हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे. तर जाणून घेऊया आपण कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत आहेत. कुठे उष्णतेची लाट आहे, तर आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा हा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यांमधील काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या ठिकाणी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी या जिल्ह्यामध्ये 30 ते 40 प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता दिली आहे. राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भात, मराठवाड्यात आणि कोकण, गोवा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुढील आठवड्यात उकाडा वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगण्यात आलेलं आहे.